नंदुरबारच्या राजकारणात सध्या एक मोठी ठिणगी पडली आहे. निवडणुका तर अजून लांब आहेत, पण त्याआधीच राजकीय मैदान चांगलंच तापलंय. ही निव्वळ निवडणूक नाहीये, ही आहे दोन मोठ्या राजकीय घराण्यांमधली वर्चस्वाची लढाई, जिथे प्रत्येक डाव, प्रत्येक खेळी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणतात ना, दोन्ही तलवारी एका म्याणात कशा राहणार, हा प्रश्न आज नंदुरबारच्या राजकारणाला अगदी तंतोतंत लागू पडतो. विचार करा, राज्यात जे नेते एकाच सरकारमध्ये भागीदार आहेत, तेच नेते आपल्या जिल्ह्यात एकमेकांचे कट्टर वैरी कसे बनू शकतात? हीच तर आहे या राजकीय विरोधाभासाची कहाणी. तर मग ही लढाई नेमकी आहे तरी कशासाठी? बघा, निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच रघुवंशी आणि गावित या दोन घराण्यांमधलं जे पारंपरिक वैर आहे ना, ते आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलंय. आणि यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. हो, हे सगळं जे काही चाललंय ना, हे युद्ध आहे जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी. कारण सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्या हातात जिल्हा परिषद त्याच्याच हातात जिल्ह्याच्या सत्तेची आणि विकासाची खरी चावी असते. या राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आहेत दोन प्रमुख चेहरे. एका बाजूला आहेत शिंदे शिवसेनेचे तडफदार युवा नेते राम रघुवंशी, तर दुसऱ्या बाजूला आहेत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा आणि भाजपच्या नेत्या डॉक्टर सुप्रिया गावित. आणि यांच्या रणनीतीमध्ये ना जमीन अस्मानाचा फरक आहे. रघुवंशी गट एकदम आक्रमक आहे, ते थेट प्रशासनावर टीका करतायत, भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. तर दुसरीकडे गावित गट आपल्या अनुभवाला आणि केलेल्या विकास कामांना पुढे करून बचावात्मक पवित्रा घेतोय. ही फक्त रणनीती नाहीये, तर त्यांच्या राजकारणाच्या शैलीतलाच हा मूळ फरक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही लढाई फक्त या दोन व्यक्तींपुरती मर्यादित नाहीये. नाही, ही तर दोन पिढ्यांपासून राजकारणात खोलवर रुजलेल्या घराण्यांच्या प्रतिष्ठेची आणि त्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे. राज्यात महायुतीचे मित्र, पण नंदुरबारमध्ये मात्र कट्टर शत्रू. हे एक असं स्थानिक युद्ध आहे जिथे राज्याचे नियम, राज्याच्या युत्या काहीच लागू होत नाही. रघुवंशी गटाचा हा दावा ऐकलात? हा फक्त आत्मविश्वास नाहीये, तर हे एक थेट आव्हान आहे, एक प्रकारे इशाराच आहे. आणि या आव्हानाला गावित गटाकडून तितक्याच शांतपणे कामाच्या आधारावर उत्तर दिलं जातंय. आमचे काम बोलते. यातून दोन्ही गटांच्या स्वभावातला फरक किती स्पष्ट दिसतोय बघा. अच्छा, पण हे वैर इतकं तीव्र झालं तरी कसं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे साधारण 5 वर्ष मागे. आता जरा 2020च्या निकालानंतरची परिस्थिती बघा. काँग्रेसला मिळाल्या 23 जागा आणि भाजपला त्यांनाही मिळाल्या 23 जागा. म्हणजे काय, तर दोन्ही प्रमुख पक्ष एकदम बरोबरीत. सत्ता स्थापन करायची कशी, हा एक मोठा पेच निर्माण झाला होता. ही लढत इतकी अटीतटीची होती की कोणताही पक्ष स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळवू शकला नाही. म्हणजे सत्तेची गाडी रस्त्याच्या मधोमध येऊन थांबली होती. मग आज जमिनीवरची परिस्थिती काय आहे? तर हा संघर्ष आता फक्त दोन बाजूने राहिलेला नाहीये, तो त्रिकोणी झालाय. एका बाजूला आहेत राम रघुवंशी, जे तरुणांना सोबत घेऊन गावित घराण्याचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुप्रिया गावित, महिला मतदार आणि आदिवासी विकास योजनांच्या माध्यमातून आपलं स्थान अजून घट्ट करत आहेत. आणि या दोघांच्या भांडणात तिसरा कोण आहे काँग्रेसचा. ते वाट बघतायत की कधी हे दोघं एकमेकांशी लढून थकतात आणि आपल्याला आपला गमावलेला गड परत मिळवता येतो. सो थोडक्यात सांगायचं तर नंदुरबारमध्ये महायुती फक्त नावापुरती उरली आहे, फक्त कागदावर. प्रत्यक्षात थेट संघर्षासाठी रणांगण पूर्णपणे सज्ज झालं आहे. आणि शेवटी याच एका मोठ्या प्रश्नावर येऊन ही सगळी लढाई थांबते. रघुवंशींची आक्रमकता भारी पडणार की गावित घराण्याचा अनुभव पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवणार? नंदुरबारच्या राजकीय रणांगणातच याचं उत्तर मिळेल. पण तोपर्यंत हे युद्ध अजून पेटतच राहणार आहे, हे नक्की.